भगवती स्वामहं यशोयुतां वन्दे यशोयुतां वन्दे। देश म्हणजे केवळ एक जमिनीचा तुकडा नाही, देश म्हणजे केवळ नदी, नाले, जंगल, डोंगराचा प्रदेश नाही, तर एका यथार्थ मानवी संस्कृतीची शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक भूक भागवून तिचे संपूर्ण पालन पोषण करणारी भूमी आहे। म्हणूनच ती आईसारखी वंदनीय व पवित्र अशी देवभूमी आहे, कर्मभूमी आहे, मातृभूमी आहे। नमस्कार, मी अवधूत वाघ आणि आपण पाहत आहात माझं YouTube चॅनल अवधूत चिंतन। या देवभूमीच्या विकासासाठी, संवर्धनासाठी व रक्षणासाठी तन मन धनाने व समर्पित भावनेने काम करणे हे आपले जीवित कर्तव्य आहे आणि म्हणूनच मातृभूमी प्रती असलेली अपार श्रद्धा व्यक्त करताना तिला जगाचा पालनकर्ता भगवान विष्णू याची पत्नी असे संबोधून सकाळी उठल्यावर आपण अशी प्रार्थना करूनच मग जमिनीवर पाय ठेवण्याची जशी आपली संस्कृती आहे तशीच तुझसाठी मरण ते जनन अशी भावना असणारी आपली परंपरा आहे। याच पवित्र भूमीला माता असे संबोधून वंदे मातरम अशी घोषणा देत हसत हसत फासावर जाण्याचा जसा आपला इतिहास आहे तसंच बंकिमचंद्रांनी राष्ट्रगीतात वर्णन केलेल्या तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रिधी तुम्ही मर्म त्वं हि प्राणः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तुम्हारी प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे। या भारत मातेबद्दलच्या भावनेला अनुरूप अशीच संघ प्रार्थनेची रचना आहे। मातृभूमीला देवता, इष्टदेवता, ग्रामदेवता, कुलदेवता जे काही म्हणायचं आहे ते म्हणा, जे काही मानायचं आहे ते माना। त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बन्धु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव असे समजून तिची प्रार्थना हीच राष्ट्राची, राष्ट्रासाठी राष्ट्रभक्तांनी केलेली प्रार्थना आहे, तिचे पूजन आहे आणि याच भावनेतून संघ प्रार्थनेची रचना झाली आहे। संघाची पहिली मराठी हिंदी प्रार्थना अनंत गणेश उर्फ अण्णा सोहनी यांनी तयार केल्याचे मानले जाते। एका आर्य समाजी कवितेत थोडासा बदल करून अण्णा सोहनी यांनी पहिली प्रार्थना लिहिली। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे मित्रमेळापासूनचे सवंगडी कवी गोविंद दरेकर यांनी प्रसिद्ध केलेल्या अभिनव भारतच्या प्रार्थना पुस्तकेत संघाची मूळ प्रार्थना होती। दिनांक 20 फेब्रुवारी 1939 वर्धा जिल्ह्यातील सिंदी या गावी संघाच्या बैठकीत प्रार्थना संस्कृत भाषेत असावी असं ठरलं। या बैठकीत प्रार्थनेचा आशय ठरला, पण तो आशय नेमकेपणाने व्यक्त करणारी व अचूक शब्दयोजना असलेली प्रार्थना निवडण्यास 1940 मार्च महिना उजाडला। नागपूरचे संस्कृत पंडित नरहर नारायण भिडे यांची संस्कृतमधील गेय रचना सर्वांनाच आवडली। त्याच वर्षी दिनांक 23 एप्रिल 1940 पुणे येथील संघाच्या प्रशिक्षण वर्गात ही नवीन संस्कृत प्रार्थना गायली गेली। तेव्हापासून आजपर्यंत प्रत्येक संघ शाखेत, प्रत्येक संघ उत्सवात गायली जाणारी ही संघ प्रार्थना सर्व भाषांची जननी व भारतीय संस्कृतीचे अतिप्राचीन अस्तित्व जगापुढे अभिमानाने मिरवणाऱ्या संस्कृतमध्ये आहे व भाषेच्या सर्व भिंती तोडून प्रत्येक संघ स्वयंसेवकाला ती तोंडपाठ आहे। नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिंदू भूमे सुखं वर्धितोऽहं महामंगले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वेशकायो नमस्ते नमस्ते प्रभो शक्तिमन हिंदू राष्ट्रांग भूता इमे सादरं त्वां नमामो वयं त्वदीया
आशिषन्देहि तत्पूर्तये अजय्याञ्च विश्वस्य देहिंश शक्तिं सुशीलं जगत्येन नम्रं भवे श्रुतं चैव यत्कण्टकाकीर्णमार्गं स्वयं स्वीकृतं नः सुगं कार्येत् समुत्कर्षणुः श्रेयसस्येकमुग्रं परं साधनं नाम वीरव्रतं तदन्तः स्फुरत्वक्षयाधेयनिष्ठा रदन्तः प्रजागर्तु तीव्रानिशम् विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्विधायास्य धर्मस्य संरक्षणं परं वैभवं नेतुमेतत् स्वराष्ट्रं समर्था भवत्वाशिषा ते भृशम्. संघाची प्रार्थना ही काही एक धार्मिक प्रार्थना नाही, तर ती निश्चितच एक राजकीय प्रतिज्ञा आहे. या धर्माचे रक्षण करणे हा उद्देश तर आहेच, पण संघाच्या अंतिम ध्येयाचा, हिंदू राष्ट्राचा जाणीवपूर्वक उल्लेख आहे. त्या ध्येयपूर्तीसाठी प्राण खर्ची घालण्याचा प्रण देखील आहे. परंतु ही प्रतिज्ञा काही भावनेच्या भरात किंवा कोणी सांगितली, जबरदस्ती केली म्हणून घेतली गेली नसून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या शब्दात सांगायचं झालं तर, की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याची बाण धरिले करी हे सतीचे. ती विचारपूर्वक, जाणीवपूर्वक, डोळसपणे व कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता घेतली आहे. तसेच ही प्रतिज्ञा घेताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी रोहिडेश्वरी आपल्या निवडक मावळ्यांसोबत हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची जी शपथ घेतली त्यावरून नक्कीच प्रेरणा घेतली असावी असं वाटतं. संघाच्या प्रार्थनेत आपले ध्येय हे अवघड असून त्याप्रत जाण्याचा मार्ग खडतर असल्याची प्रामाणिक कबुली आहे, तर जागतिक स्तरावरील कोणत्याही शक्तीने या ध्येयाकडे जाण्यापासून आपल्याला रोखू नये म्हणून अतिशुद्ध चारित्र्याचे वरदान मिळावे म्हणून विनवणी देखील आहे. या प्रार्थनेत निःश्रेयस म्हणजेच पारमार्थिक, समुत्कर्ष म्हणजेच इहलौकिक, अभ्युदय म्हणजेच उत्कर्ष अशा शब्दांच्या वापरातून देशाची सेवा करत असताना आपला इहलौकिक व पारमार्थिक असा दोन्हींचा उत्कर्ष साधायचा आहे ही कल्पना आहे. त्यामुळेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात असा सकल सृष्टीचा अंतर्भाव असणाऱ्या पसायदानातून जो विचार जगापुढे मांडला आहे तो विचार आहे. तसेच कोणत्याही श्रेयाची अपेक्षा न बाळगण्याचा कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन या भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेल्या सल्ल्याचा अंतर्भाव देखील आहे. त्याचप्रमाणे तेरा वैभव अमर रहे मा हम दिन चार रहे न रहे अशी समर्पणाची भावना देखील आहे. पण ही प्रार्थना कशासाठी हेही संघ प्रार्थनेतच अतिशय स्पष्ट शब्दात सांगितले आहे. मातृभूमीला परम वैभवाप्रत नेण्यासाठी, तिला सुजलाम सुफलाम करण्यासाठी व यशाच्या उंचच उंच शिखरावर विराजमान करण्यासाठी हे व्रत आहे, ही प्रार्थना आहे. संघ प्रार्थनेत मातृभूमीप्रती जी समर्पणाची भावना आहे, अगदी तशीच भावना स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर देखील एक कवी, लेखक, प्रखर वक्ता म्हणून व्यक्त करताना दिसतात. हे मातृभूमी तुझला मन वाहिले, हे मातृभूमी तुझला मन वाहिले, वक्तृत्व वाग्विभवहि तुझ अर्पिले, वक्तृत्व वाग्विभवहि तुझ अर्पिले, तू तेची अर्पिली नवी कवितारसाला, तू तेची अर्पिली नवी कवितारसाला, लेखा प्रति विषय तुझी अनन्य झाला, लेखा प्रति विषय तुझी अनन्य झाला. आणि म्हणूनच संघ प्रार्थना ही सर्वकालीन, सर्वव्यापी व सर्वकष होते
हे या प्रार्थनेचे मोठे यश आहे. असंख्य संघ स्वयंसेवकांकडून रोज म्हटली जाणारी ही प्रार्थना जो भाव जागा करते तीच संघाची खरी शक्ती आहे. संघ शाखा हे जर संघाचे गंडस्थळ असेल तर संघ प्रार्थना ही संघाची आध्यात्मिक प्रेरणा आहे. संघामध्ये परेड करत असलेल्या संघ स्वयंसेवकांना नेहमीच घोषाचं बळ मिळत असतं. घोष म्हणजेच ज्याला आपण बँड म्हणतो, हा अतिशय महत्त्वाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एक घटक आहे. या घोषाबद्दल आपण पुढच्या भागात विस्तारानं चर्चा करू. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, फॉरवर्ड करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.